एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यातील पळसुंदे येथील श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली। महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 3,25,000 भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला। पांडवकालीन दगडी चिरेबंदी मंदिर व काळ्या पाषाणातील जलकुंड हे या देवस्थानचे प्रमुख आकर्षण ठरले। नवसाला पावणारे देवस्थान म्हणून पळसुंदे भैरवनाथाची ख्याती असून चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली। यात्रेनिमित्त मानाच्या काठी मिरवणुका, पारंपरिक पूजा, तळी भंडारा आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले। पंचक्रोशीतील तसेच पुणे जिल्ह्यातील मानाच्या काठेही देवदर्शनासाठी दाखल झाल्या। यात्रेसाठी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने आल्याने रेवडी, मुरमुरे, खेळणी आदींची विक्री झाली आणि कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले। भैरवनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांच्या निवास, पाणी आणि दर्शनासाठी योग्य व्यवस्था करण्यात आल्याने यात्रा शांततेत व सुरळीत पार पडली। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे, कोतोळ। भैरवनाथ देवस्थान पळसुंदे हे देवस्थान अत्यंत पौराणिक, जुनं आणि अंधश्वास आहे। या देवस्थानामध्ये अनेक पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील माणसं दर्शनासाठी येत असतात आणि याची जोडतोड अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे। भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे यात्रा भरवली जाईल। आमच्या देवस्थानचं जुन्या काळात हा कारभार आहे। हे मंदिर शिवकालीन व पांडवकालीन असून जुन्या चिरेबंदी आहे ती। बोला शिव मंदिर हे प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे। या मंदिराची देखभाल पांडवांच्या चित्रे इथे जुनं टाकं आहे, इथे पाण्याचा मोठा झाडं आहे, म्हणजे आम्ही लागलेला आहे, पण मारलेला नाही। तो मूळ महाराजांचा विषय आहे सगळं। पब्लिक किती आली? पब्लिक मंदिर इतकं पुरातन आहे आणि जुन्या काळात, पांडव काळात इथे असंख्य प्रकारचे असे शोभनीय जलकुंड तयार केले आहे। जलकुंडांच्या माध्यमातून जंगलातले प्राणी, पक्षी, पशु, जनावरे तसेच माणसांना सुद्धा पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे आणि त्याचा वापरही योग्य प्रकारे होतो। आमच्या देवाची महती अशी आहे की आमच्या देवाला पुणे जिल्ह्यातील आलमे गावातून या यात्रेकरता फुलं लागतात आणि ती फुलं असल्याशिवाय ही यात्रा पार पाडू शकते। त्यासाठी आमचे ग्रामस्थ पायी जातात व पायी तसंच पळसुंदे गावची या यात्रेकरता पळसुंदे गावची मानाची काठी असते। छबिनाची मिरवणूक एक प्रमुख आकर्षण असते आणि ही रात्री मिरवणूक असते। तसेच पुणे जिल्ह्यातील चिलेवाडीतून वैरांची मानाची काठी असते आणि पांडे यांचा सावरपेट्यावरून झेंडा असतो, तो पण मानतो असतो। साकीरवाडीचा पांडे यांचा झेंडा असतो, तोही महत्त्वाचा असतो आणि त्यावर मानाचा झेंडा असतो आणि ती मिरवणुकीची शोभनी असते की महाराष्ट्रातील असंख्य भाविक कानाकोपऱ्यातून नवीन देशातूनच भाविक सर्व परिसरातून एकत्रित या मिरवणुकीसाठी जमतात व भैरवनाथचे नतमस्तक होतात। किती दिवस जत्रा चालते? ही 2 दिवस जत्रा चालते। आदल्या दिवशी जागरण असतं, जागरणासाठी कारुडाचा कार्यक्रम असतो किंवा वाघ्या मुरळ्यांसारखा कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी मुख्य यात्रा असते। त्यामध्ये देवाची पूजा अर्चा, देवाचं सुद्धा पूजा विधी, सर्व विधी होतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून भाविक इथे नवस बोलण्यासाठी, नवस बोलण्यासाठी येतात। किती भाविक आलते इथं? आज जवळपास 3,25,000 भाविकांनी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा
येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.